मुलांनो, आज आपण थर्ड पोयम बघणार आहोत ज्याचं नाव आहे रिसेस. तर या तिसऱ्या कवितेचं नाव काय आहे? रिसेस. रिसेस म्हणजे काय? तर याला मराठीमध्ये आपण मधली सुट्टी असं म्हणतो. जेव्हा आपण शाळेमध्ये जातो, शाळा सुरू होऊन थोडा वेळ झाल्यानंतर आपल्याला एक ब्रेक देतात की नाही, तर तो जो ब्रेक असतो तो जेवणासाठी असतो, वॉशरूमला जाण्यासाठी असतो. मग जेवण संपवून आपण खेळतो सुद्धा त्या ब्रेकमध्ये. तर त्या ब्रेकला रिसेस म्हणजेच मधली सुट्टी असं म्हटलं जातं. ठीक आहे, तर पाहूयात. गर्ल्स अँड बॉईज मेक लॉट्स ऑफ नॉईज. तर जेव्हा मधली सुट्टी होते, रिसेस होते, ब्रेक होतो, तेव्हा मुली आणि मुले खूप दंगा करतात, खूप आवाज करतात. अँड रन अँड जम्प अँड लाफ अँड शाऊट. आणि अजून काय करतात? व्हाईल हिअर अँड देअर. इकडे तिकडे पळत असतात. इकडे तिकडे जाताना ते पळत जातात, उड्या मारत जातात, हसत जातात, ओरडत जातात, मस्ती करत जातात. विथ क्वाईट एअर ग्रुप्स ऑफ चिल्ड्रन वॉक अबाउट. क्वाईट एअर म्हणजे शांतपणे. आणि काही मुले असतात, काही मुलांचा ग्रुप असतो, ते शांतपणे चालत गप्पा मारत जात असतात. ठीक आहे, समजलं? मधल्या सुट्टीमध्ये ब्रेकमध्ये काय होतं, तर मुली खूप आवाज करतात, दंगा करतात, इकडून तिकडे पळत असतात, हसत असतात, ओरडत असतात. काही मुले असतात जी शांतपणे चालत गप्पा मारत जात असतात. अ गेम बिगिन्स बट नो वन विन्स. अजून रिसेसमध्ये काय करता तुम्ही, तर पटपट आपला टिफिन खातात आणि मग काही मुले खेळायला निघून जातात. तर गेम तर सुरुवात होतो, खेळाची तर सुरुवात होते, पण कुणीच जिंकत नाही. अल्दो दे प्ले विथ माइट अँड मेन. माइट अँड मेन म्हणजे काय, तर ते पूर्ण त्यांच्या ताकदीने, पूर्ण त्यांना जेवढं काय त्या गेम मधलं खेळता येतं त्याने ते खेळत असतात. फॉर लॉंग बिफोर द गेम इज ओव्हर. आता इथं ओ डॅश आणि ER आहे हां, तर याला काय म्हणतात? ओव्हर. इथे दाखवले बघा, समजलं? द बेल रिंग्स आउट फॉर स्कूल अगेन. कुणीच का जिंकत नाही, कारण तो गेम ओव्हर म्हणजे संपण्याच्या अगोदरच बेल वाजते आणि मधली सुट्टी संपते आणि परत शाळेची सुरुवात होते. टीचर येतात, परत शिकवायला लागतात. म्हणून तेवढ्या थोड्याशा वेळामध्ये कुणीच त्या गेममध्ये जिंकत नाही. समजलं ना? तर तुम्हाला आठवलं का, तुम्ही रिसेसमध्ये तुमच्या डोळ्यासमोर आलं का तुम्ही काय काय करत असता मधल्या सुट्टीमध्ये? हो ना? मज्जा करता की नाही? चला, बाय बाय.